नमस्कार. आपण आहात डॉक्टर दिनेश जगताप यांच्या आस्था होमिओपॅथी आयुर्वेद आणि संयुक्त उपचार केंद्र येथे. मधुमेहावरती आपल्याकडं जी होमिओपॅथीची जी स्पेशल ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये रिव्हर्सल ऑफ द डायबिटीज हा कन्सेप्ट काही आता नवीन राहिलेला नाहीये, पण होमिओपॅथीच्या माध्यमातून डायबिटीज हा रिव्हर्स होतोय. रोजची शुगर कंट्रोल करण्यापेक्षा जी HbA1c आहे त्याच्यावरती जी धोकादायक पातळी ओलांडून पुढे जाते आणि मग बाकीच्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. डोळ्यांचे प्रॉब्लेम, डायबिटीसच्या पेशंटला त्वचेचे प्रॉब्लेम, वैवाहिक जीवनातले प्रॉब्लेम, त्याच्यानंतर हृदयाचे मसलचे प्रॉब्लेम्स आणि किडनीचे प्रॉब्लेम्स हे डायबिटीसचे भावी काळानंतरचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर रिअल कंट्रोल ज्याला आपण म्हणतो डायबिटीसचा, तर तो रिअल कंट्रोल म्हणजे HbA1c ही जी तपासणी आहे, जी ॲव्हरेज तपासणी त्याच्यावरचा कंट्रोल आहे. आपल्यासोबत आहेत सरिता उमेश पेटकर. एक 2 मिनिटात त्यांचा अनुभव सांगते. आपल्याला मधुमेह होता. नमस्कार. आपल्याला मधुमेह आहे आणि आपल्याला जेव्हा आता कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. थोडक्यात 2 मिनिटात तुमचा अनुभव सांगा. डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे खूप छान फरक पडलेला आहे आणि उत्तमरित्या व्यवस्थित सर्व चालू आहे. आता अशक्तपणा येत नाही, शुगर कंट्रोल आहे. नाही. धन्यवाद. खूप छान. याच्यावरती एकदा कॅमेरा दाखवा. हा रिअल कंट्रोल ज्याला आपण म्हणतो HbA1c जो पेशंटचा होता एक 2च महिन्यामध्ये 15.1% 8.9 म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये हा कंट्रोल आहे. मी तर म्हणेल रोजची रक्तातली साखरेची पातळी आपल्याला कंट्रोल करायची आहेच, पण खरा कंट्रोल हा डायबिटीसचा मी त्याला म्हणेल रिअल कंट्रोल HbA1c पर्सेंटेजला कमी करत नेणे म्हणजे भावी काळामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत ते आपण टाळू शकतो. आस्था होमिओपॅथी येते अत्यंत कमी औषधाची मात्रा एकदम कमी, 2-2 थेंब औषधं पाण्यामधून, 4-4 गोळ्या साबुदाण्यासारख्या पिल्स अशा टाईपच्या आणि छोटीशी साधी पथ्ये. धन्यवाद. डॉक्टर दिनेश जगताप, आस्था होमिओपॅथी आयुर्वेद आणि संयुक्त उपचार केंद्र, सासवड. धन्यवाद.